नमस्कार. लोकमत भक्तीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा करून त्यावरील उपाययोजनांवर मार्गदर्शन घेत असतो. आज आपण क्रिस्टल हिलिंग या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत शारदा कर्वे मॅम ह्यांकडून. क्रिस्टल हिलिंग नक्की काय असते, त्याचा वापर आपण आपल्या आयुष्यात कसा करू शकतो आणि या सगळ्याबद्दल आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि कर्वे मॅमकडून समजून घेणार आहोत क्रिस्टल हिलिंगबद्दल. नमस्कार मॅम, लोकमत भक्तीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू सो मच. येस मॅम, ह्याआधी तुम्ही आम्हाला रेकी या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं. तर आता आम्हाला आमच्या व्ह्युअर्सना असं पाहिजे आहे की तुम्ही क्रिस्टल हिलिंग काय असतं यावर जरा आम्हाला मार्गदर्शन करावं. तर मॅम काय सांगाल की क्रिस्टल हिलिंग म्हणजे काय? ॲक्च्युली क्रिस्टलनी केलं गेलेलं हिलिंग इतकं सोप्या असा अर्थ आहे, पण बऱ्याच लोकांना क्रिस्टलबद्दल वेगवेगळं मत आहे किंवा क्रिस्टल हे आपल्याला हील करू शकतात हेच बऱ्याच लोकांना नाही माहिती. त्यामुळं होतं आहे काय की क्रिस्टल हिलिंग म्हटलं की लोकांना एक फूट पाठीमागे जातात की अरे क्रिस्टल हिलिंग, पण हे सायन्सपेक्षा नेचर्स गिफ्ट आहे म्हणूया आपण, एक देणगी आहे नेचर थ्रू. ॲक्च्युली क्रिस्टल्स काय करतात तर ते स्टोअर करू शकतात, निगेटिव्ह एनर्जी काढून घेऊन पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचं काम करतात. त्यामुळं होतं आहे का की त्यांच्याकडे एनर्जी ॲब्झॉर्ब करायची क्षमता आहे. ही जी क्षमता आहे ना ती आपण आपल्या कुठल्याही, आय रिपीट, कुठल्याही इश्यूवर आपण जर क्रिस्टल्स वापरले तर तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतो आपण. इतका छान क्रिस्टल हिलिंग प्रकार आहे. सो मॅम, हे तर कळलं की क्रिस्टलपासून जी हिलिंग होते, जी त्यांची एनर्जी असते, त्याचा आपल्या नेगेटिव्ह एनर्जी आपल्यामधून काढून टाकण्यासाठी आणि पॉझिटिव्ह एनर्जीज घेण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. परफेक्ट. पण ते क्रिस्टल्स असतात काय, कुठून येतात, म्हणजे ते मिळतात कुठे, त्याचं कसा आहे वापर करायची पद्धत, त्याबद्दल जरा सांगा. ॲक्च्युली खरं सांगू का, माझं इन्स्टिट्यूट आहे आर्ट ऑफ हिलिंग. तर मी जो कोर्स घेते त्याच्यामध्ये मी लोकांना असं म्हणते की कुठून आलं आहे क्रिस्टल, काय आलं आहे, पेक्षा रिझल्ट काय देतो इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रॅक्टिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकली म्हणजे कसं असतं बघ, तू एखाद्या तुझ्या प्रॉब्लेमवरून डिस्टर्ब असशील तर मी जर तुला सांगत बसले अगं तो क्रिस्टल ना तिकडे मिळतो, अगं ते ना त्याचं जास्ती इथं त्याचं स्टॉक आहे किंवा इकडं असं आहे, इकडं तसं, ते काय गुगल केल्यावर मिळतं सगळ्यांना. त्यामुळे त्यापेक्षा असं म्हणूया प्रॅक्टिकल नॉलेजकडे की ईच अँड एव्हरी क्रिस्टल जेव्हा तुमच्या घरी येतो तेव्हा सगळ्यात पहिला तुमचं काम आहे की त्या क्रिस्टलवर तुम्ही जर काम करणार असेल तर त्याला वेलकम म्हणजे की अरे कसला आहे, काय आहे, पेक्षा किती छान माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आला आहे तो, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार. एक्झॅक्टली. तुम्हाला तो विश्वास हवा. दुसरी गोष्ट, तुम्ही सगळ्यात पहिला तुमच्याकडं कोणताही क्रिस्टल तुमच्या घरी जेव्हा येतो तेव्हा त्याला वॉश करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जर तो तसाच ठेवलात क्रिस्टल तर आता क्रिस्टलचं आपण मगाशीच म्हणालो ॲब्झॉर्ब करायचं काम आहे. तर तो काय करतो, ज्या हातातून येत तुमच्यापर्यंत पोचला आहे त्या लोकांची निगेटिव्हिटी त्यांनी ऑब्झर्व केलेली असते. त्यामुळे एकदा असं होतं, तुम्ही जर तो वॉश केला नाही, तुम्ही तो जर पुढची स्टेप आहे चार्ज केला नाही, तर मग त्याचं काम काय आहे की निगेटिव्हिटी घेतली आणि मग नेमका तो हातातून पडला किंवा अरे तिथून फुटला, पण मग त्याच्यावर पण आपण घाबरून जातो. तर ते असं का झालं, आता त्याचं निगेटिव्ह काहीतरी होणार. तर तसलं काहीही डोक्यात आणू नका. क्रिस्टल्स काय करतात, खूप निगेटिव्हिटी घेतलं की तुटतात ते, दॅट्स इट. बाकी किंवा तुमच्या आयुष्यातून काहीतरी निगेटिव्ह घेऊन गेले एवढाच त्याचा अर्थ आहे. असं जराही मानून घेऊ नका की बाप रे आता कुछ तो होने वाला आहे, असं काही नाही. सो सुरुवात असं होतं माझी की तुम्ही तुमच्या घरी क्रिस्टल आला की तो छान वॉश करा, छान कपड्याने, म्हणजे पेपर नॅपकिन घेतलात तर दी बेस्ट, की त्याला काहीही निगेटिव्ह नको म्हणून पेपर नॅपकिनने छान पुसा आणि चार्ज करणे इज सनलाईटमध्ये एक 15-20 मिनटं बस. बरेच लोक 24 आवर्स ठेवतात.
गरज नाही. आपण जे डे टू डे लाईफमध्ये क्रिस्टल वापरणारे त्यांना उन्हात एक अर्धा तास पण बास झालं. पण हा जो क्रिस्टल असतो तो नॅचरलच असतो. ईच अँड एव्हरी क्रिस्टल इज नॅचरल. नॅचरल स्टोन. त्याला फक्त आता कसं आहे, आता हल्ली लोकांना घालायला वगैरे आवडतं, त्यामुळं ते त्या फॉर्ममध्ये म्हणजे पॉलिश केलेले असतात, ज्वेलरी फॉर्ममध्ये मिळतात. सगळे हल्ली लोकांना फार आवडतं की अरे वा, मी क्रिस्टल म्हणजे अंगठी घातली, हे घातली. पण त्यांना फक्त ते घालायला आवडतं, पण त्याचे रिझल्ट काय आहे इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू शुड हॅव दॅट नॉलेज की क्रिस्टलबद्दल नॉलेजशिवाय क्रिस्टल वापरू नका. कारण बरेच लोक ना 7 चक्रासचे ब्रेसलेट घालतात, मग ते सिक्वेन्स वाईज आहेत की नाही इज इम्पॉर्टंट पार्ट. प्लस कुठला क्रिस्टल घालताय तुम्ही. आता लोकांना इन जनरल माहिती आहे की सिट्रिन घालणं म्हणजे पैसा आहे ना, वाव. पण पैसा नुसतं सिट्रिन घातल्यावर होणार आहे का? त्याच्या आधी तुमच्या मनात जे विचार आहेत निगेटिव्ह रिलेटेड टू मनी, तर ते काढणं फार महत्त्वाचं आहे. सो त्याच्या आधी ॲमेथिस्ट ब्रेसलेट घालणं महत्त्वाचं आहे. ॲमेथिस्ट हा एक क्रिस्टल आहे जो पेन निगेटिव्हिटी काढून घ्यायचं काम करतं. तुमच्या मनात कुठलेही निगेटिव्ह विचार आलेत तर ॲमेथिस्ट ब्रेसलेट घालून बघा, इमिजिएट फरक पडतो. त्यामुळं पहिले थोडे दिवस ते घालणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही जर सिट्रिन घातलं तर तुम्हाला तो फायदेशीर आहे. पण आता परत असं पण होतं ना की अरे मी वापरायला तरी लागते, मग तुम्हाला एवढंच माहिती असतं की रिझल्ट देतं का. मग मी बऱ्याच लोकांना विचारते काय गं कसा होता रिझल्ट. ठीक होते पण आय डोंट नो, बरं वाटते, हां ठीक आहे ठीक आहे. सो यू आर कन्फ्युज्ड, तुम्हालाच कळत नाही आहे ते देतं आहे की नाही. बरोबर. ईच अँड एव्हरी क्रिस्टल तुम्ही जेव्हा वापरायला लागता तेव्हा यू शुड नो की आपोआप आपल्याला ते फिलिंग येतं. त्यामुळे तेच क्रिस्टल घाला जे तुमच्या प्रॉब्लेमसाठी आहे, तुमच्या इश्यूजसाठी आहे, नॉट की असाच घातला आहे असाच. त्यामुळं क्रिस्टलचं ज्ञान असणं पण फार गरजेचं आहे. नुसतंच आपलं दुकानदार सांगतो किंवा कुठेतरी वाचलं आहे किंवा हल्ली तर सोशल मीडियावर खूप असतो आपण आणि तिथं स्क्रोल करता करता इतके छान छान क्रिस्टल्स दिसतात, पण शेवटी असं होतं की कन्फ्युज्ड होतो आपण की का कन्फ्यूज झाले मी, माझ्यासाठी कुठला. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग आपण म्हणतो ठीक आहे जाऊ दे. पण आता मी इथं प्रेक्षकांना सांगायला मला आवडेल, जो क्रिस्टल म्हणजे तुम्ही स्क्रोल करत असता, बघत असताना, तेव्हा जो क्रिस्टल कंटिन्यूअस तुमच्याकडे तुम्हाला आकर्षित करत राहतो की सारखं राहून राहून माझं त्याच क्रिस्टलकडे लक्ष जातं, दॅट क्रिस्टल इज फॉर यू. मग त्याच्याबद्दल जरा माहिती काढा. मग खरंच तुमच्या आयुष्यात तुम्हाला तो इश्यू आहे का, का तो क्रिस्टल तुमच्याकडे यायला मागतो, का परत परत दिसतं. कळलं? येस. तर मॅम असे किती प्रकारचे क्रिस्टल असतात? हजारो. अच्छा, बरेच खूप प्रकारचे क्रिस्टल आहे. पण आपण जसं वापरायला लागतो ना तसं क्रिस्टलबद्दल कळायला लागतं. मी बऱ्याच लोकांना म्हणते कोर्स करायचं, त्याशिवाय तुम्हाला त्याचं बेसिक म्हणजे आता कुठले क्रिस्टल्स उन्हात ठेवायचे नाही, कुठले क्रिस्टल पाण्यात जास्ती वेळ ठेवायचे नाही, कुठले क्रिस्टल मूनलाईट पण काय काय जणांना नाही चालत, किंवा कुठले क्रिस्टल्स चार्ज नाही केलेत तर नाही चालत. सो ते तुम्हाला नॉलेज असायलाच हवं. पण मॅम ते आपण मॅक्झिमम किती प्रकारचे जास्त यूजमध्ये येतात क्रिस्टल्स? मी शक्यतो 30-35 क्रिस्टल्स शिकवते. म्हणजे कसं होतं, नवीनच शिकणारे असतात आणि कन्फ्यूज पण नको व्हायला. पण जर थोडासा विचार केलीस तर क्रिस्टल इमोशनल, मेंटल, फिजिकल सगळ्या ह्याला आपण म्हणजे आपल्याला जर इश्यू असेल तर आरामात तो इश्यू घालू शकतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही कन्फर्म पाहिजे की मला एक्झॅक्ट पहिला कुठला इश्यू घालवायचा आहे. माझ्याकडे जे शिकायला फिमेल्स एस्पेशली की माझा नवरा ना फार चिडचिड करतो, कटकट करतो, आणि क्रिस्टलमध्ये मी रोज क्वार्ट्ज पहिला शिकवते. तर रोज क्वार्ट्ज हा प्रेमाचा आहे. जे कोण त्याचं ब्रेसलेट घालेल, अंगठी घालेल, व्हॉटेवर कुठल्याही फॉर्ममध्ये, पेंडंट आहे किंवा रेग्युलर क्रिस्टल्स आहेत म्हणजे
पेबल म्हणून प्रकार असतो, टंबल म्हणून एक प्रकार असतो, बॉल असतो, टर्मिनेटेड असतात किंवा पेन्सिल फॉर्ममध्ये असतात. असे बऱ्याच प्रकारमध्ये शेपमध्ये आपल्याला क्रिस्टल्स मिळतात. पण मग ते तुम्हाला माहिती पाहिजे. नुसतंच मी ब्रेसलेट घालेन, नुसतंच मी ते कानातलं हे घालेन किंवा पेंडंट घालेन, ह्याच्यावर आपण नाही खेळू शकत. पण जर डिटेल नॉलेज असेल तुम्हाला ह्यात पण, तर कसं सगळ्यात पहिली स्टेप काय होते, जसं मी म्हटलं त्या बाईला असं होतं की माझ्या नवऱ्याची कटकट जाऊ दे, मला तो कधीतरी आय लव्ह यू म्हणू दे. सो रोज कॉर्ड्स लगेचच सुरू होतं त्यांचं की रोज कॉर्डचं ब्रेसलेट घालूत, नवऱ्याला देते लगेच घालायला. हा जो चिडचिड करतो किंवा ज्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे त्याची, तर फिमेल युजली असं जेव्हा शिकायला येतात तेव्हा सगळ्यात पहिला आपल्या घरातल्या लोकांचेच विचार डोक्यात असतात ना. तेव्हा जसं शिकायला लागतात तसं त्यांना आठवायला लागतं की अरे सासू फार चिडचिड करते, अरे माझा नवरा पण तसाच आहे. मग त्यांना रोज कॉर्ड्स जर घालायला दिलं ब्रेसलेटच्या फॉर्ममध्ये तर कमी होईल ना, ते प्रेम करायला लागतील ना. बरोबर. पण ॲक्च्युअलमध्ये असं होतं, तो थॉट नक्की द्या, बरोबर आहे, प्रेम हवं आहे तुम्हाला, आय लव्ह यू म्हणायला हवं. पण एखादा चिडचिड करणारा माणूस असेल तर तो लगेच रोज कॉर्ड्सनी आय लव्ह यू नाही म्हणणार आहे. सो सगळ्यात पहिला त्याचा विचार करा की त्याची तो जो चिडचिड करतोय ना ते घालवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं तो चिडचिड जोपर्यंत तुम्ही घालवत नाही त्याशिवाय आय लव्ह यू कसं म्हणेल ना. सो ॲमेथिस्ट ब्रेसलेट ही चिडचिड काढून घेणार. सो 15 दिवसासाठी ॲमेथिस्ट द्या आणि मग रोज कॉर्ड्स द्या. देन यू विल गेट द रिझल्ट. मग तुम्ही म्हणणार नाही की काय माहिती काय किती रोज क्रॉस घातलं पण आहेच तो माणूस चिडका. मग त्या माणसालाच आपण जास्ती हे करायला लागतो, कोसायला लागतो. तर त्यापेक्षा तुम्ही नॉलेज असणं फार गरजेचं आहे क्रिस्टल्स. मॅम पण जे हे जे क्रिस्टल्स असतात, आता तुम्ही हे जे एक्झाम्पल सांगितलं रोज कॉर्ड्स, तर तो मग वेअरेबल म्हणजे ब्रेसलेट फॉर्ममध्ये किंवा रिंग फॉर्ममध्येच घालायला लागतो की घरी वगैरे वापरात ठेवू शकतो आपल्या डेस्कवर? म्हणजे त्याचा यूज वेअर करूनच त्याचा बेनिफिट मिळतो की घरात ठेवून किंवा आपल्या जवळ बाळगून सुद्धा त्याचा बेनिफिट घेता येतो? व्हेरी नाईस. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, ईच अँड एव्हरी क्रिस्टल ह्या ज्वेलरी फॉर्ममध्ये तरी मिळतातच. प्लस मी जसं म्हटलं टंबल प्रकार असतो, म्हणजे असं त्याला शेप नसलेलं टंबल असतो. किंवा पेबल म्हणजे काय तर खाली चपटं असतं आणि वरती गोल, मग ते वापरू शकतो. किंवा शिवलिंगम म्हणून मिळतो असा टिपिकल ओव्हल शेपचा, तर तो तुम्ही कॅरी करू शकता. किंवा बॉल. आता मी सगळ्यांना सांगू इच्छिते की ज्या लोकांना वाटतं आपल्याकडं क्लायंट जास्ती यावेत किंवा बाबा तुमचं जर क्लिनिक असेल तर आपल्याला असं होतं पेशंट जास्तीत जास्त येऊ दे, तर अशा लोकांनी काय करावं तर रोज कॉर्ड्सचा शिवलिंगम किंवा रोज कॉर्ड्सचा बॉल किंवा रॉ फॉर्ममध्ये रोज कॉर्ड्स, टंबलमध्ये रोज कॉर्ड्स, कुठलाही थोडासा मोठ्या ह्याच्यामध्ये आकारामध्ये तुम्ही जर तुमच्या क्लिनिकच्या मेन डोरच्या आसपास किंवा घरातून काय काय लोक बिझनेस करतात तर त्यांना पण इच्छा असते ना की माझं प्रॉडक्ट जास्तीत जास्त विकलं जावं, मग क्लायंट त्याच्यासाठी जास्त यावं, तर त्या लोकांनी रोज कॉर्ड्स मेन एंट्रन्सच्या आसपास ठेवावा. पण येस, एक गोष्ट विसरू नये, रेग्युलर महिन्यातून 2दा तरी त्याला वॉश करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो ते विसरून जातात माणसं किंवा त्यांना माहिती नसतं मे बी. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नॉट की नुसतंच आपण घालायला पाहिजे सगळं, तर असं पण वापरू शकतो, असंही वापरू शकतो. त्याचा तोच इफेक्ट तेवढा छान मिळतो आपल्याला. परफेक्ट. आता अजून एक तुला थोडंसं तू विचारायच्या आधी की मूनस्टोन म्हणून एक क्रिस्टल आहे. हा मूनस्टोन, हा मी जो आत्ता दाखवते इथे हा मूनस्टोन आहे. आता मूनस्टोन काय करतो, एस्पेशली ईच अँड एव्हरी फिमेलला मी म्हणजे ज्यांचे पिरियड्स येतात, ज्यांना PCOD आहे किंवा पोटात दुखतं दर महिन्याला किंवा मूल होत नाही किंवा म्हणावं तेवढं सेक्स लाईफ छान नाही किंवा रिलेटेड टू मेन्स्ट्रल इश्यूज, मेनोपॉज आहे ज्यांना, त्यांनी डोळे झाकून बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेवावा की त्यांनी मूनस्टोन ब्रेसलेट घालावं. जर त्यांना आवडत असेल तर मग माळ पण चालेल, पण ओव्हरऑल ब्रेसलेट किंवा माळच्या फॉर्ममध्ये पण ते काढायचं नाही शक्यतो. रात्री पण असं होतं ना आपल्याला, मी काढून ठेवू का, तर शक्यतो नका काढू. पण तुम्ही स्वतः वापरत असलेले क्रिस्टल सारखे उठून धुवायला पाहिजेत का, तर गरज नाही.
सो कारण ते ते आपण ते आंघोळ आपणच वगैरे वापरतो. करताना, हात वगैरे एक्झॅक्टली धुताना clean एक्झॅक्ट. आणि मूनस्टोन पाण्यामध्ये चालतो, त्यामुळे ते वापरून बघा, 1 महिन्यात इफेक्ट दिसेल तुला. इतका छान. म्हणजे आपण किती औषधं खातो किंवा दर महिन्याला आपण जाऊन झोपतो, म्हणजे आपल्याला इतका त्रास होतो काय काय लोकांना, फिमेल्सना. तर त्या त्रासातून तर तुम्हाला बाहेर यायचं असेल, ते पण विदाऊट मेडिसिन, तर बेस्ट उपाय आहे मूनस्टोन ब्रेसलेट किंवा मूनस्टोन माळ. आता हे कॅरी करून उपयोग नाही आहे, हे अंगावरच पाहिजे तुमच्या. सो दिस इज द, म्हणजे काही लोकांना जास्ती त्रास असेल त्यांनी 2 ब्रेसलेट घाला, इतका छान इफेक्ट आहे. सो मॅम, असे हे जे पण क्रिस्टल्स आहेत त्याचा आपण कुठल्या समस्येवर, कोणकोणत्या समस्यांवर उपाय करू शकतो? म्हणजे आपल्या मानसिक, आता जसं तुम्ही मेन्स्ट्रुअल सायकल किंवा PCOD आणि मेनोपॉज ह्या सगळे सांगितलेत, तसे असे अनेक कुठले प्रकारचे आहेत समस्या ज्यावर आपण ह्याचा वापर करू शकतो? सांगू का? जेव्हा मी तुला असं विचारेन, तुझा इश्यू काय आहे का, तुला काय प्रॉब्लेम आहे, तर प्रत्येकाचे वेगवेगळे असतील ना, पण इश्यू आहे ना, त्याच्यावर काम करू शकतो क्रिस्टल. इतक्या इच अँड एव्हरी. फक्त जर हेल्थ इश्यूज घेतले तर तो किती मोठा आजार आहे त्याच्यावर डिपेंड्स, की थोडं जास्ती काम करायला लागतं. काम करत नाहीत हे मी मानणारच नाही. त्यामुळे क्रिस्टल जर इन्स्टंट आजार, आता बऱ्याच वेळा असं होतं की दुखतंय माझं, मे बी हात दुखतोय, पाय दुखतोय, हल्लीच सुरू झालं आहे, तर त्या लोकांनी एमेथिस्ट, तुला तो पेंटिंगच्या वेळी तो सेलोटेप वापरतात, पेपर सेलोटेप, त्याच्यावर चक्क ॲमेथिस्टचे असे छोटे छोटे 1/2 इंची, म्हणजे त्याला पेबल म्हणतात, तर ॲमेथिस्टचे पेबल चिटकवलीस ना आणि ते जर डोकं दुखते तिथं लावलीस ना, मायग्रेन असू दे, डोकंदुखी असू दे, गुडघेदुखी असू दे, किंवा तुला कुठल्याही शरीराचा पार्ट दुखत असेल, रात्री तसं सेलोटेपनी लावा, सकाळी काढून टाका अँड सी द रिझल्ट. त्यामुळे दुखण्यावर तर क्रिस्टल यू काम करतात. शिवाय आता कमरेपासून खाली सपोज कुठलाही पाठ दुखत असेल, आता फिमेलचं जर जास्तीत जास्त गुडघेदुखी असते किंवा पोटरं दुखतात किंवा येस टाच दुखायला लागते, तर अशा पेनवर स्टोअरला मी चक्क अँकलेट तयार केले, रेड जास्पर म्हणून क्रिस्टल आहे. तर तो जर बीड फॉर्ममध्ये मण्यांच्या ह्याच्यात स्वरूपात मिळतो, तर त्याचं चक्क मी पायात, आपण पैंजण कसं घालतो तसं ते अँकलेट घालून झोपायचं. अक्षरशः तुमचे सगळे कमरेपासूनचे खालचे इश्यूज सगळे त्या रेड जास्परने घालू शकता. इतका छान रिझल्ट आहे. त्यामुळं क्रिस्टल्स तुम्ही फक्त सांगा की मला हा त्रास होतो आहे, म्हणजे फक्त शारीरिक मानसिक आपण नको पकडायला. पण आता सपोज मनी इश्यू आहे, काही लोकांना असं होतं की माझं लँड विकली जात नाही, अरे माझं घर फ्लॅट आहे, मला तो घ्यायचा, किंवा कुठलेही फायनान्शियल तर आहेत, पण आता असं होतं ना, काही लोक शेअरच्या बाबतीत असतात, किंवा काही लोकांचं लग्न ठरत नाही, किंवा काही लोकांचं असं होतं की अरे माझा फ्लॅट तो माणूस सोडत नाही, किंवा एखादा माणूस काहीतरी कटकट करतो, एनी, किंवा मी प्रेमभंग, सॅडनेस आहे माझ्यामध्ये तो. सो ह्या सगळ्या गोष्टींवर म्हणजे नुसतं क्रिस्टल वापरा म्हणत नाही मी. तर जसं मी म्हटलं की एखादा माणूस पैसे द्यायला तयार नाही, आता तो तयार नाही, आयदर त्याच्याकडे पैसे नसतील किंवा मानसिकताच त्याची की नाही मला परत द्यायचे नाही आहेत, है ना. सो पण आपण दिलेत ना, माझे पैसे आहेत, मी दिलेत, मला पाहिजे आहेत ते. सो ह्याच्यावर पण ना आम्ही एक चार्ट घेतो, त्या चार्टवर तुम्ही कसे क्रिस्टल लावायचे आणि त्या माणसाला कसा तो संदेश पोचवायचा की तुला द्यायचे आहेत ते पैसे, तर ते क्रिस्टलला सांगून कसं आपण त्याच्याकडून काम करून घेतो. म्हणून म्हटलं की हा कोर्स करणं इतकं महत्त्वाचं आहे ना, की जे बाहेर लोकांना एवढं काही आपण क्रिस्टल थ्रू करू शकू. म्हणजे बघ ना, खूपच डिप्पर गेलो ना आपण, की फॅमिली युनियन म्हणजे एकत्रित राहायचं हल्ली खूप कमी झालं आहे, सगळ्यांना लग्न झाल्या सेपरेट व्हायचं असतं, मग ते आपण क्रिस्टलने करू शकतो. किंवा डिवोर्सपर्यंत केस चालली आहे तर ती थांबवू शकतो क्रिस्टलने. म्हणजे हे थोडं ऐकायला अतिशयोक्ती वाटेल की कसं काय होऊ शकतं असलं, पण इतकं आपण क्रिस्टल थ्रू. हां,
यू शुड हॅव पेशन्स. जरा पेशन्स ठेवून तुम्हाला परफेक्ट काम करता आलं पाहिजे त्याच्यावर. अदरवाईज क्रिस्टल्स मस्त रिझल्ट देतात. पण मॅम मग समज करिअरमध्ये ग्रोथ, Perfect. सक्सेस, आपण आता हे आर्थिकदृष्ट्या किंवा फायनान्शियलदृष्ट्या आपण चर्चा केली, पण करिअरमध्ये आपल्याला यश, राईट करिअर निवडणं, त्याच्यामध्ये यश मिळवणं, मुलांचा अभ्यासात लक्ष लागणं, ह्या सगळ्यावरती हा आर्थिकवाला जो एखादा क्रिस्टल असेल तोच काम करतो की त्यासाठी वेगळा क्रिस्टल असेल? ॲक्च्युली एवढ्या प्रकारचे क्रिस्टल्स आहेत ना, प्रत्येकाचे गुण वेगवेगळे. अच्छा. त्यामुळं ते जर तुम्हाला एकदा माहिती झाले ना आणि स्वतःचा इश्यू जर एकदा माहिती झाला तर तुम्ही खूप छान काम करू शकता. उदाहरणार्थ बघा, आता तू म्हटलीस करिअर. आता करिअर वाईज किंवा मुलं अभ्यास करत नाहीत हल्ली, तर मुलं मोबाईलवर कंटिन्युअस असतात किंवा आईवडिलांना त्या पण गोष्टीचा त्रास होतो की अरे कसं याला टी व्हीचं आणि मोबाईलचं कमी करू सो दॅट अभ्यास करेल तो. तर कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स तो कुणाचाही असो, म्हणजे फिमेलना पण बऱ्याच कॉन्फिडन्स नसतो, कॉन्सन्ट्रेशन काही लोकांना होत नाही, तर त्यासाठी बेस्ट क्लिअर क्वार्ट्ज म्हणून एक क्रिस्टल आहे. ॲक्च्युली सगळ्यात स्फटिक प्रकार जो इझिली लोकांना माहिती आहे, ट्रान्सपरंट व्हाईट जो काय असतो तो, तर त्याची माळ मिळते. तर ती माळ प्रत्येकाने घालावी. म्हणजे एस्पेशली मी जेंट्सना आवर्जून सांगते की तुम्ही रोज क्लिअर क्रिस्टल माळ घाला. आता ती कशासाठी घालायची की जेंट्सना युजली आवडत नाही ना सगळं सांगायला, सगळं मनातल्या मनात असतं, त्यांच्या पैशाचे कॅल्क्युलेशन्स, त्यांच्या जबाबदाऱ्या, टू मेनी थिंग्स. त्यामुळं त्यांना बरेच जेंट्स असे एक्सप्रेसिव्ह नसतात, स्ट्रेस टेन्शन घेणारे असतात, प्रचंड एन्झायटी असते, प्लस असं होतं त्यांना की कन्फ्युजन चालू असतं की खूप गोष्टी ॲट अ टाईम. तर अशा लोकांनी क्लिअर क्रिस्टल माळ घालावी. अप्रतिम रिझल्ट आहे. खूपच फोकस्ड होतात, खूप त्यांचं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स वाढल्यामुळे एक्झॅक्ट मला काय करायचं आहे ते सुचायला लागतं. आता हीच गोष्ट स्टुडंटना, विद्यार्थ्यांना जर तुम्ही ब्रेसलेट किंवा माळ घालायला दिली, आय नो लगेचच दुसरं वाक्य येईल, शाळेत चालत नाही मॅम, शाळेत नाही घालावं आहे. मग त्याला उशीखाली ठेवा किंवा रात्री झोपताना घालायला द्या. ब्रेसलेट घातल्याने काय आपण इतके डिस्टर्ब होत नाही रात्रीचं जर घालून झोपलो तर. मुलांनी जर त्यांना कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्की क्लिअर क्वार्ट्ज ब्रेसलेट घालावं. त्याच्याने खरंच खूप कॉन्फिडन्स येतं. म्हणजे मी सांगत बसण्यापेक्षा त्यांनी ट्राय करावं की कसं त्यांना कॉन्फिडन्स येतो. मस्त रिझल्ट आहे त्याचा. मॅम, क्रिस्टल्सचा वापर आपण कोण करू शकतो? म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत करू शकतो, तर लहान मुलांचे एज ग्रुप वगैरे काही गाईडलाईन आहेत का? आणि त्याची आपल्याला आवश्यकता कधी, कुठल्या टप्प्यावर येते, हे आपल्याला कसं ठरवायचं आपण? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, कोणीही क्रिस्टल वापरू शकतो एक्सेप्ट, म्हणजे जर तुम्हाला क्रिस्टलचं नॉलेजच नाही आहे अजिबातच, आणि म्हणजे काही लोक म्हणतात ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना लगेचच देऊ का, ते लोक नाही वापरू शकत. किंवा कॅन्सरचं अगदी टोक आलं आहे, ते लोकांना जरा तुम्हाला जर नॉलेज असेल तर द्या. किंवा प्रेग्नन्सी म्हणजे एक क्रिटिकल हे असतं ना, काय काय लोकांना म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स असतात, तर तेव्हा तुम्हाला जर नॉलेज असेल तरच द्या. नाही तर लोकांचं ऐकून नाही तू घाल हे, असं नको आहे. तेव्हा मी असं म्हणेन की नॉलेज असेल तर वापरा. अदरवाईज सगळे क्रिस्टल वापरू शकतात. इवन छोट्या बाळाला बऱ्याच वेळा नजर लागत असते, पोटदुखी असते, प्रत्येक गोष्टीवर आपण क्रिस्टल वापरू शकतो. म्हणजे नजर, आता ज्या लोकांना असं वाटतं की मला नजर लागते, त्या लोकांनी ब्लॅक तुर्मुलिन म्हणून प्रकार मिळतो, त्याचं पेंडंट घालावं. त्याच्यानी म्हणजे डोक्यातून विचार काढूनच टाकायचं आपल्याला नजर लागते इतकं ते ब्लॅक तुर्मुलिन व्यवस्थित समोरच्याची नजर अब्झॉर्ब करते, तुम्हाला लागू नाही देत. सो तो एक प्रकार खूप छान. सो तो नजर लागणारा जो आहे स्टोन, तो आपण लहान मुलांवर सुद्धा, कारण छान पेंडंट मिळतात, बनवतात खूप छान, यात काही वादच नाही. त्यामुळे इझिली वापरू शकता तुम्ही कुठलेही आहे. पण मॅम, आता माझ्या मनात हा विचार येतोय की असे तर आपल्या घरात मल्टिपल इश्यूज असतात. Perfect. म्हणजे आपल्या स्वतःचं हेल्थ, फॅमिली मेंबर्सची हेल्थ,
मुलांचं शिक्षण, आपलं करिअर, नवऱ्याचं म्हणजे फायनान्शियल क्षेत्रातलं सक्सेस, ओव्हरऑल फॅमिली रिलेशनशिप म्हणजे बॉन्डिंग एकमेकांबद्दलची, असे हे आता मलाच नाही म्हणते 4-5 तर आपण असेच बोललो. स्ट्रेस मॅनेजमेंट की समजा वाईफही वर्किंग आहे, हजबंडही वर्किंग आहे, घरात झालं ओव्हरऑल स्ट्रेस खूप झालं आणि मुलांवरती येणारा त्याचा होणारा परिणाम, कारण ह्या सगळ्यांचा आपण पाहिलंच आहे मल्टिपल केसेसमध्ये की मुलांवरती ह्याचं खूप दडपण येऊन त्यांच्यावर फरक म्हणजे खूप जास्त इम्पॅक्ट त्यांना होतो. तर ह्याचवर तुम्ही काय सांगाल की आता तुम्ही एक एक्सप्लेन केलं की समजा फायनान्ससाठी हा, करिअरसाठी हा, पण आपण एवढे सगळे घालू नाही शकत ना. म्हणजे मी विचार करेन, आता मी विचार केला चला मी मून घेईन, मी मूनस्टोन घेईन, नंतर मी स्फटिक घेईन आणि अजून काही ब्लॅकवाला घेईन, करिअरचा काय सिट्रीन घेईन पैशासाठी. रोज कॉर्ड्स कॉर्ड्स घेईन म्हणजे ऑब्व्हियसली. Correct. सो असे मी किती घेईन ना. तर त्यावर एखादा काही आपल्याकडे सोल्युशन असेल का की ज्याने आपण ह्या 4-5 विषयांवर जे फॅमिलीमधले कॉमन आहेत, मला वाटतं हे सगळ्याच घरामध्ये इम्पॉर्टंट आहेत, त्यावर काय सांगाल? खरं सांगू त्यावर म्हणून क्रिस्टल कोर्स कर का माहितीये का? येस, प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रत्येक जण असं कन्फ्यूज आहे की मी किती क्रिस्टल घेऊ आणि किती वापरू आणि प्रत्येकाला किती देऊ. बरोबर. पण असं नाही आहे. जर तुम्ही क्रिस्टल कोर्स केलात तर तुम्हाला म्हणजे ओव्हरऑल फॅमिलीमध्ये काय पाहिजे एक्झॅक्ट, आणि जसं मी म्हटलं की कटकटी आहेत कंटिन्युअस, घरी आल्यावर स्ट्रेस टेन्शन आहे, कंटिन्युअस वाद चालू असतो, असं नाही पण छोट्या छोट्या गोष्टीवर वाद चालू असतो, पैसे जमतात मंथएंडला ते टेन्शन असतं, प्लस सासू सासरे सून आणि मध्ये ते परत वेगळं टेन्शन असतं. ओव्हरऑल पाहिलंच तर घरातली एनर्जी तुम्ही क्लीन करणं व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी ना ब्लॅक कॅन्डल म्हणून एक प्रकार मिळतो. म्हणजे तुम्ही सारखं क्रिस्टलवर करण्यापेक्षा ब्लॅक कॅन्डल म्हणून एक प्रकार मिळतो जो माझ्या स्टोअरला पण मी स्वतः तो हे केला आहे की त्याच्यामध्ये हर्ब्स, इसेन्शियल ऑइल्स, निगेटिव्ह एनर्जी खेचणारं, तर ती 10चा पॅक मिळतो ॲक्च्युली तो. ती जर एक रोज लावलात ना, महिन्यातून आपण कसं सामान भरतो महिन्यातलं, तसं महिन्याचं 10चा सेट एक तो प्रत्येकाने मागवावा आणि ओळीने 10 दिवस संध्याकाळची कॅन्डल लावायची असते रोज एक. त्याच्याने तुमचं घरचं वातावरण इतकं छान होतं, म्हणजे घरात असं वाटतं की खरंच शांती, कोण भांडत का नाही, कोण वाद का नाही, किंवा अरे पैसे छान पुरवठायला येतात, ह्या महिन्यात काहीतरी वेगळं छान झालं आहे. सो हे कॅन्डलनी मी त्यांना स्पेस क्लिअरिंग करायला सांगते कोर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट असं सांगते की जसं तुम्हाला वाटतं की तुमच्या घरात एक्झॅक्ट इश्यू काय, मुलांचा सपोज जसं तू म्हटलीस, नवरा बायकोच जर वाद घालत असतील तर नॅचरली मुलांवर परिणाम होतो. मग मी नवरा बायकोंना सजेस्ट करते की रोज कॉर्ड्सचा बॉल घ्या, टंबल घ्या, एक काहीतरी गोष्ट जी तुमच्या मॅन्ड्रिन डक म्हणून पण 2 बदक नाही का चोच घालून, तो पण प्रकार रोज कॉर्ड्समध्ये खूप छान मिळतो. तर तो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ठेवा, नवरा बायकोंचं भांडणं कमी करा. प्लस मुलं जी ऐकत नाहीत किंवा त्यांना जास्ती मोबाईलला अटॅच आहेत वगैरे, ह्याच्यावर तर आमच्याकडं खूप छान उपाय आहे. म्हणजे क्लिअर कोच तर घालाच म्हणते मी मुलांना. प्लस ॲमेथिस्टचा असा स्लॅब म्हणून एक प्रकार मिळतो, लक्ष देऊन ऐका, स्लॅब म्हणून एक प्रकार ॲमेथिस्टमध्ये मिळतो. त्याच्यावर जर तुम्ही तुमच्या मुलाचा फोटो चिटकवलात आणि एक 10-15 दिवसात तुम्हाला मुलगा मोबाईलवर कमी होत चाललं आहे, जास्त त्याचं बघणं कमी झालं आहे आणि रोज क्लिअर कॉर्ड्सची माळ घातलेली असते, त्यामुळं आपोआप अभ्यासात स्वतःहून बसायला लागतात. असं तरी नाही होत मोबाईल पूर्ण बंद केला असं आपल्याला पण अपेक्षा नाही, मोबाईल हवाच, पण तो कमी होऊ शकतो का? 100% ॲमेथिस्ट स्लॅबवर लावून होऊ शकतो. क्लिअर कॉर्ड्स घातल्यामुळं स्वतःहून अभ्यास करायला लागतो, स्वतःहून सकाळी उठेल, स्वतःहून सगळं स्वतः करायला लागेल. दॅट इज मोर दॅन एनफ. म्हणजे असं नाही आहे की, पण हां प्रत्येकासाठी एक क्रिस्टल घेणं आवश्यकच आहे. ओके.
सो क्रिस्टल हिलिंगमध्ये तुम्ही तुमच्या एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये किंवा टीचिंग करिअरमध्ये तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठल्या प्रकारचे गैरसमज ऐकले आहेत त्याबद्दल काय सांगाल? हा नाही येस सगळ्यात पहिला अतिशय छान की मी पण माझ्या आयुष्यात क्रिस्टल जेव्हा फर्स्ट टाईम पाहिलेलं तेव्हा मला पण प्रचंड असं म्हणजे किती छान आहे हा प्रकार असं झालं होतं. आणि प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात तर तसे आम्ही पण बॉम्बेवरून नुकतंच पुण्याला शिफ्ट झालो होतो. त्यामुळे नवरा बायको 2 छोट्या मुली, खूप सारे प्रॉब्लेम्स, खूप सारे इश्यूज. सो आणि माझ्या नवऱ्याला प्रचंड विश्वास आहे हे अल्टरनेटिव्ह हिलिंगमध्ये. तर मला पण क्रिस्टल्स खूप आवडले. मग मी विचारलं तर बेसिक कोर्स होता. मग मी बेसिक केला, मग ॲडव्हान्स केला, मग मास्टरशिप कोर्स सांगितला. कारण जर बेसिकमध्ये आपण अडकलो, बेसिक म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान देतात, नोट्स, माझ्याकडे पुस्तकं ठिकाणी येतं क्रिस्टलची. सो त्याच्यानंतर मग आपल्याला पाहिजे असतं की अहो माझा प्रॉब्लेम हा आहे, तो सोडवायचा आहे. मग ते म्हणतात मग ॲडव्हान्स लेवल करायला लागेल. मग आपण ॲडव्हान्स करतो. मग त्याच्यात ते नुसतं क्रिस्टलचं बद्दल बोलतात की हा क्रिस्टल असा, तो क्रिस्टल तसा, पण वापरू कसं? मग ते म्हणतात मास्टर लेवल करा. मग आपण मास्टर लेवल करतो. मास्टर लेवल लक्षात येतं की जिथं घरात ठेवायला सांगितलं तिथं टॉयलेट बाथरूम तर येतं आहे, किचन तर येतं आहे, किंवा माझं कट होतो आहे तेवढी जागाच नाही आहे माझ्या घरात. सो मग ते कुणाला विचारायचं? मग तेव्हा ते म्हणतात की शिकून झालं ना, आता तुमचं तुम्ही बघा. सो इतका नर्वसनेस येतो ना, आणि मी इतके पैसे घालवलेत त्याच्यासाठी. सो मी जेव्हा फंगशुई शिकायला गेले तर मलेशियाला गेले होते. तिथे त्यांनी फंगशुईमध्ये एक सब्जेक्ट घेतला क्रिस्टल, आणि देअर आय गॉट द थीम की अरे क्रिस्टल कसे काय काय काम करू शकतात. सो मी त्याच्यानंतर पण बरंच त्याच्यावर स्टडी केलं. तर आत्ता मी जेव्हा लोकांना देते, मी जिथं जिथं अडकले ते की मी बेसिक कोर्स नाही, ॲडव्हान्स नाही, मास्टर नाही, ऑल इन वन एकच क्रिस्टल हिलिंग कोर्स, एकच कोर्स करा. प्लस तुम्ही अडलात, तुम्हाला असं वाटलं की अरे मला आज वेगळाच प्रॉब्लेम आला, आता मी तो कुठल्या क्रिस्टलने करू, आता तो कसा सॉल्व्ह करू, किंवा अरे माझ्या ह्याच्यात काही चुकलं आहे काय करायला. तर आम्ही टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला आहे जिथं सगळे म्हणजे जितके स्टुडंट शिकलेत ते सगळे तिथे आहेत. एकमेकांना म्हणजे शेअर करत असतात एक्सपिरियन्स. त्यामुळे तुम्हाला पण कळतं की अरे वा क्रिस्टल असा पण काम करू शकतो. किंवा मी पण असते रेग्युलर की जे कोण प्रश्न विचारेल त्याचं कोण उत्तर नाही देऊ शकलं तर मी उत्तर देते. पण तू आत्ता म्हटलेलीस ते पण बरोबर आहे की गैरसमज. बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्रिस्टल म्हणजे ब्लॅक मॅजिक आहे, क्रिस्टल म्हणजे तुम्ही काहीतरी जादूटोणा करता, किंवा क्रिस्टल जे वापरतात ते चांगले लोक नाहीत, किंवा क्रिस्टल हातातून पडला फुटला तर काहीतरी निगेटिव्ह होतं, किंवा क्रिस्टलमुळे आपण हिलिंग सोडून सगळं करू शकतो वगैरे वगैरे. म्हणजे ते फक्त एक आपण म्हणतो ना दागिने म्हणून वापरायचा प्रकार आहे, असं लोकांच्यामध्ये बरेच गैरसमज आहे. पण ॲक्च्युली असं काहीही नाही आहे. क्रिस्टल नेचर गिफ्ट आहे आणि छान एनर्जी देतात. आपण फक्त त्याचा वापर करून आपले प्रॉब्लेम्स घालवायचे आहेत, बाकी काहीही विचार उलटसुलट नका आणू. इतका छान प्रकारे येतं. सो मॅम, आपण आता क्रिस्टलचा वापर समज करायला सुरुवात केली, परफेक्ट, आपण शिकलो किंवा आपण कोणाचं गायडन्स घेऊन आपण त्याचा वापर केला. समजा मी काय ब्रेसलेट घातलं, रिंग घातली किंवा वेगवेगळ्या प्रकारे घरात ठेवलं जे काय, तर जेव्हा आपण त्याचा वापर करतो तेव्हा आपण कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे आणि ती काळजी केव्हा कशी घ्यायला पाहिजे त्याबद्दल काय सांगा? येस, सगळ्यात पहिलं तर क्रिस्टल जेव्हा मी म्हटलं तसं घरी येतो तर हळूहळू तुमच्याकडे भरपूर स्टोन साठवायला लागतात. तर मग ते टी व्हीकडे नको, कम्प्युटरच्या आसपास नको, पण त्याला जिथं पण जागा कराल तर ते असे एकावर एक पडलेत, आणि कारण त्याला मग स्क्रॅचेस येतात, एखाद्याचं टोक तुटतं. आता पेन्सिल असेल तर त्याची टोक तुटून उपयोग नाही, तर मग ते असे व्यवस्थित ठेवले गेले पाहिजेत. एका शेजारी एक असले तर चालतात, पण एकावर एक कसे पण नको. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रत्येक क्रिस्टल जेव्हा तुम्ही घेता किंवा क्रिस्टलने आज माझं हे काम केलं
त्याच्यानंतर तुम्हाला परत तो वॉश करणं गरजेचं आहे. तो चार्ज करायचा म्हणजे उन्हात ठेवणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला जर रेकी वगैरे येत असेल तर हातात घेऊन त्याला चार्ज करा आणि मग पुढचं म्हणजे जो काही तुमचा इश्यू असेल त्याच्यासाठी वापरा. त्यामुळे ठराविक गोष्टी, आता असं पण आहे क्रिस्टल खरं आहे की खोटं आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला ते माहिती पाहिजे. बघून बघून तर कळतंच, पण जर तू लाईटमध्ये क्रिस्टल असं धरलास ना तर रेनबो दिसतात. किंवा सगळ्यात बेस्ट पार्ट, हातात जर आपण धरला तर त्याचं फिलिंग लगेचच, त्याचे व्हायब्रेशन्स लगेचच जाणवतात तुम्हाला. त्यामुळं थोडं धीर धरून, घाई करू नका क्रिस्टल्स घेताना. किंवा अशा लोकांकडून घ्या ज्यांच्याबद्दल तुम्हाला विश्वास आहे की अरे खरेचं क्रिस्टल देणार. त्यामुळं म्हणजे उगाचच कुठं पण घेऊन मग फसले जाता, मग तुमचा मूड जातो. तर असं नका करू. मला तर असंच पहिला म्हणावं वाटेल की प्रत्येकाने नॉलेज घ्या आणि मगच वापरा. मॅम, जेव्हा आपण कुठला क्रिस्टल घालतो, स्पेशली महिला, तर रिंग फॉर्ममध्ये किंवा ब्रेसलेट फॉर्ममध्ये किंवा पेंडंट म्हणा, तर कुकिंगच्या वेळी वगैरे त्यांना काढून ठेवायला पाहिजे. किंवा जसं आता हातात रिंग आहे तर कुकिंगच्या वेळी त्याला काही हार्म होऊ शकतं का, तर त्याच्यासाठी काढायला पाहिजे का? किचनमध्ये स्पेशली तू म्हटलीस तसं की आता पीठ आपण हे करणार असो तर ते नॅचरली आपण काढून ठेवतो. तर मला असं म्हणायचं आहे, जरी त्या सेकंदासाठी किती मिनटं ठेवणार आहे, सपोज 1 तासासाठी काढलं तर दुसऱ्या तासाला तुम्ही घालणारच ना ते. तर त्यामुळे एखाद दुसऱ्या वेळा काढघाल केली तरी चालतं, बाकी फुल डे असतंच. नाही म्हणजे त्याला हीट, स्पेशली हीट जे गॅस. नाही, पण किचनमध्ये काम करताना मी नकोच म्हणते क्रिस्टल वापरा, शक्यतो नको. म्हणजे अननेसेसरी तर. एक्झॅक्टली. डिपेंड्स की कुठला, जर तुम्हाला माहितीच नसेल कुठला क्रिस्टल हीटकडे चालतो कुठला नाही. आता सपोज ॲमेथिस आहे आणि तो जर तू रेग्युलर उन्हात चार्ज करायला सांगितला आहे म्हणून जर चार्ज करत बसलीस की तर उन्हामध्ये ॲमेथिस अजिबात चालत नाही, तो लगेचच कलर काढून. सो ॲमेथिस पर्पल कलर मस्त, जितका डार्क पर्पल कलर तेवढं ते कॉस्टली असतं, महाग असतं. पण ते उन्हात राहून तो आपलं कलर सोडायला लागतो. त्यामुळं थोडंसं काही गोष्टी हीटपासून दूरच ठेवायला लागते. ओके. सो मॅम, मानसिक त्रास म्हणजे आपल्याला जे काही स्ट्रेस येतो त्यावर पर्टिक्युलरली कुठला क्रिस्टल काम करतो? येस, सगळ्यात बेस्ट पार्ट आहे, कारण आजकाल सगळ्यांना स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी खूप झालं आहे. पण आता इतके सारे क्रिस्टल्स आहेत ना, तर मी लोकांना बरेच वेळा असं करते की ठराविकच तुम्हाला ओळख होईपर्यंत, तुम्हाला समजेपर्यंत ठराविक क्रिस्टल्स वापरा. तर मी सांगेन की मगाशी म्हटलं तसं की क्लिअर क्वार्ट्ज जो आहे तो किंग ऑफ क्रिस्टल आहे. तर तो तुम्ही सगळ्यासाठी वापरू शकता. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी. त्याच्याबरोबर जर ॲमेथिस वापरला तर अजून छान स्ट्रेस, टेन्शन घालवू शकता तुम्ही. त्यामुळे इन जनरल घरात जे कटकटी माणूस आहे, घरात जो स्ट्रेस टेन्शन घेणारा माणूस आहे, त्याला ॲमेथिस बिनधास्त घालायला द्या. आता असं पण आहे की किती दिवस तो इफेक्ट राहणार, कारण जरा विचार केलास तर डे टू डे लाईफमध्ये रोजच स्ट्रेस, टेन्शन, जिथं जाऊ, जिथं काम करू तिथं असतंच. त्यामुळे हे स्ट्रेस, टेन्शन रोज येत राहणार. तर रेग्युलर ॲमेथिस ब्रेसलेट पाहिजे तुम्हाला. आयदर घरी गेल्यावर रोज रात्री घाला, और दिवसभर घालू शकलात तर दिवसभर घालू पण असं होतं ना की मला पैशाजवळ घालायचं आहे, मग सिट्रिन दिवसभर घाला, रात्री ॲमेथिस घाला. म्हणजे कटकटी रात्री काढून टाकायच्या आणि सिट्रिन रात्रीचं नसतो घालायचा, कारण मनीचे विचार खूप यायला लागतात तुम्हाला. सो दिवसा सिट्रिन घाला. सो मॅम, आता हे 2-3 तर तुम्ही सांगितलेत, तर आता 3-3 ब्रेसलेट घालण्यापेक्षा असं काही सोल्युशन नाही चालू शकत का की एकच ब्रेसलेट आहे आणि त्याच्यात एवढे मणी त्याचे असं काही सोल्युशन चालू शकतं का? परफेक्ट. सो खूप लोक ऑल इन वन करायला जातात. सो ऑल इन वन केलं तर आपल्याला काही रिझल्ट मिळत नाही. सो फॉरगेट दॅट की अरे बापरे, हळूहळू घ्या, तुम्हाला जमेल. आता बघ ना, किती लोक रेग्युलर मोबाईल चार्ज करतील, हॉटेलला रेग्युलर जातील, कितीतरी खर्च आपण रेग्युलर करतो का, तर आपल्याला आवडतात. पण क्रिस्टलवर करताना असा विचार येतो त्यांना, ऑल इन वन काहीतरी करू का, पण मग नाही रिझल्ट आला तर मूड जातो. त्यापेक्षा असं की महिन्यातून एकच क्रिस्टल घ्या, हळूहळू जमतील, कशाला घाई करायचे. सो अप्रॉक्सिमेट काय रेंजमध्ये असतात तरी? डिपेंड्स. अगदी कमीत कमी
काय होतं माहिती आहे, ह्याच्यावर मी का बोलत नाही, कारण प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. महागची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. त्यामुळं 100 रुपयेपासून लिमिट नाही. तर क्वालिटीवर पण आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यात पण असं कॅरेट टाईप असं काय असतं का? ते प्रेशियस स्टोन्समध्ये, ओके. सेमी प्रेशियसमध्ये पण असतं, पण लोक पैसे विचारून कॅरेटवर फार काय हे करायला जात नाहीत. आपल्याला आपला प्रॉब्लेम सुटतोय ना. मी पण त्यांना जास्तीत जास्त तेच हे करते की स्वस्तपेक्षा मस्त आहे ना तो घ्या, इझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणारा. मॅम मग ते ठरवायचं कसं? कोर्स केल्यावर. नाही असं नाही, म्हणजे कोर्स केल्यावर हेही कळतं की कुठल्या जसे आता गोल्डमध्ये आपल्याला कळतं की ह्या कॅरेटचं हे गोल्ड हे प्युअर आहे, ह्याच्यातून ही ज्वेलरी बनवू शकते, ह्याचा हा बेनिफिट आहे वगैरे वगैरे. कसं होतं का, जसजसं तू क्रिस्टल वापरायला लागते, सपोज तुला माहिती नाही, शून्य नॉलेज आहे तुला क्रिस्टलबद्दल, पण तू जसजसं वापरायला लागशील, पहिलं चुकशील, दुसरं चुकशील, तिसऱ्यापासून तू इतकी, म्हणजे आम्ही शिकवतानाच तुम्हाला ते शिकवतो की कसं क्रिस्टल ओळखाल, क्वालिटी वाईज कसं ओळखाल, आणि ते जितकं फास्ट रिझल्ट देतात तेवढा तो बेस्ट क्रिस्टल आहे. आता सपोज मोठ्याच्या मोठा, आता तू सोशल ह्याच्यावर जर यूट्यूबवर किंवा फेसबुकवर बघितलं असशील की सिट्रीन असे आपल्या हाईट एवढे वगैरे मोठे मोठे क्रिस्टल्स दाखवतात. क्रिस्टल केव्ह म्हणतात त्याला, किंवा जिओड पण मोठे मोठे दाखवतात. तर हे नो डाऊट प्रचंड एनर्जी त्याच्यात असते आणि खूप छान एनर्जी मिळते, प्लस त्याची क्वालिटी बघितल्या कळते. डझंट मीन की छोटे नाही काम करत, छोटे पण तेवढंच काम करतात. फॉर एक्झाम्पल, आता समजा तुझ्याकडे क्लस्टर आहे. क्लस्टर म्हणजे ना पेन्सिली असे एकत्र जर क्रिस्टलच्या ठेवलीस आणि तो एकत्रित केलीस तर तो क्रिस्टल क्लस्टर म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये जर फोटो ठेवलेस तू तर म्हणजे तुमच्या फॅमिलीचे, तर फॅमिली एकत्र राहायला अप्रतिम रिझल्ट आहे त्याचा. त्यामुळे असे वेगवेगळे क्रिस्टल वेगवेगळे रिझल्ट देतात. त्याच्या क्वालिटीला जाण्यापेक्षा ते काय रिझल्ट देतात. आता तुला जर डोकेदुखी घालवायची असेल आणि मी तुला म्हटलं की अगं नॉर्मल काहीतरी खा गोळी आणि बघ ना, ट्राय कर, पण एखादी व्यक्ती तुला म्हणत असेल की ह्याच्याने मी तुझा 100% घालून द्यायचं आहे, तर तू क्रिस्टलला कितीही पैसे घालायला तयार होतेस. कारण त्या क्रिस्टलची जेवढी प्युरिटी, जेवढी क्वालिटी छान, इझिली डोकेदुखी घालवायला. ॲमेथिस्ट फॉर एक्झाम्पल, ॲमेथिस्टचं पेबल जितकं छान डार्क कलर असेल तेवढे मग 2च पेबल लावा. लाईट कलर असतील तर 4 पेबल लावा. ॲज इझी एज दॅट. खूप छान मॅम, तुम्ही खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं क्रिस्टल ह्या विषयावर, आणि मला खात्री आहे की आमच्या प्रेक्षकांना हा एपिसोड आवडलाच असेल. आणि नक्कीच आम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्मवरती शंका समाधान या कार्यक्रमाला खूप छान प्रतिसाद मिळतो. लोकांचे एवढे प्रश्न असतात, नक्कीच त्यांना हेल्प आपण आपल्या मार्गदर्शनातून करतोच आहोत. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्हाला मॅम खूप खूप धन्यवाद. येस, मला पण थँक्यू म्हणायला आवडेल, पण प्लीज लोकांना रिक्वेस्ट आहे की नॉलेज घ्या क्रिस्टलचं, आणि जितके तुम्ही क्रिस्टल्स वापराल तेवढं रिझल्ट फास्ट मिळतो. पण खूप वर्षाचा इश्यू असेल तर थोडा धीर धरा, नक्की हॅव पेशन्स, नक्की छान रिझल्ट देणार क्रिस्टल्स, तो पण विश्वास असू दे. नक्कीच मॅम, धन्यवाद. थँक्यू सो मच. बरेचदा असे होते की समस्यांचा मार्ग खूप सोपा असतो, पण तो आपल्यापर्यंत पोचलेला नसतो. एकदा आपल्याला तो मार्ग कळाला की आपल्याला आपले आयुष्य खूप सोपे वाटते. आज आपण असंच क्रिस्टल हिलिंग यामार्फत आपण आपल्या समस्यांवरती कशी उपाययोजना करू शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे. यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती. धन्यवाद.